नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली मार्केट ब्लॉग मध्ये. आज आपण बघणार आहोत हाऊ टू यूज AI टू इन्व्हेस्ट इन मार्केट. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल भरपूर ऐकले असेल. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा हळूहळू आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होत चाललेला आहे. तर त्याला आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा वेगवेगळे पैलू मार्केटचे जाणून घेण्यासाठी कसे उपयोग करायचा किंवा एक सामान्य माणूस त्याचा उपयोग कसा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण आता बघूया की जर मला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड थ्रू. तर आपण आता एक प्रॉम्प्ट देणार आहोत ह्या चॅटबॉटला, जो आहे जेमिनाय, जो गुगलचा चॅटबॉट आहे. तसंच चॅट जीपीटी आहे, अजून ग्रॉक वगैरे भरपूर विविध प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहेत. तर आपण आता आज बघणार आहोत की जेमिनायला कसं आपण प्रॉम्प्ट देणार आहे ते. तर आता आपण इथं बघू की आता मी लिहित आहे की आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट 5,000 रुपीज इन म्युच्युअल फंड. Can you please diversify the investment? In 3 to 4 performing funds with minimum risk. तर आपण आता मी हा प्रॉम्प्ट दिलेला आहे की आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट 5,000 रुपीज. मला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये. कॅन यू प्लीज डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट इन 2 किंवा 4 हाय परफॉर्मिंग फंड्स मध्ये मिनिमम रिस्क आणि अँड मॅक्झिमम रिटर्न. मी हा प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर आता आपल्याला बॉट उत्तर काय देत आहे ते आपण बघू. To achieve balance, minimum risk and maximum return with an investment of 5,000, diversified approach across different market. आता बघा, तर 3-4 फंड मध्ये 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट. फंड कॅटेगरी आता फ्लेक्झी कॅप, पारंपरिक फ्लेक्झी कॅप फंड मध्ये 2,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट करा असं सांगितलं आहे. तर ऑफर्स मॉडरेट रिस्क इन्व्हेस्टिंग अक्रॉस फ्लेक्झी कॅप मध्ये एक लार्ज कॅप निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड मध्ये 1,500 आणि मल्टी ॲसेट फंड ICICI प्रुडेन्शियल ॲसेट फंड मल्टी ॲसेट फंड मध्ये त्यांनी 1,500 रुपये सांगितलेले आहेत. तर वाय दिस वर्क्स डायव्हर्सिफिकेशन यू आर पुटिंग. तर तो म्हणत आहे डायव्हर्सिफिकेशन यू आर नॉट पुटिंग ऑल एग इन वन बास्केट. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करताय 100 कंपनीज. युअर मनी स्प्रेड अक्रॉस 100+ कंपनीज. म्हणजे 100+ 3 फंड्स मध्येच तुम्हाला 100+ कंपनीज आणि 3 डिफरंट ॲसेट क्लासेस इक्विटी डेट आणि गोल्ड. परफॉर्मन्स द फंड हॅव हिस्टॉरिकल delivered 12 to 15% CAGR over a long term, which is considered a high return and moderate risk profile. Low cost by choosing direct plan instead of regular, you save a commission cost which increase you final corpus by 0.5 to 1%. म्हणजे डायरेक्ट प्लॅन आपण हे करतोय, IDCW नाही करतोय, तर डायरेक्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये IDCW आणि डायरेक्ट प्लॅन यांच्यातला फरक सांगितलेला. तर तुम्ही आता बघू शकता की फायनल कॉर्पस मध्ये 0.5 ते 1%चा प्रत्येक वर्षी तुम्हाला जास्त परतावा मिळत आहे किंवा तुमचे एवढे पैसे वाचत आहेत.
Quick tips: SIP versus lump sum. Since you are looking minimum risk, I recommended setting up as a monthly SIP. Systematic म्हणजे महिन्याला पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करा. This helps to average out the market volatility. Investment horizon to live maximum returns, try to invest in 3 to 5 years period. म्हणजे 3 ते 5 वर्षाच्या पिरियड मध्ये इन्व्हेस्ट करायला तुम्ही ऍटलिस्ट 3 ते 5 वर्ष इन्व्हेस्ट मिनिमम केलं पाहिजे. रिव्ह्यू इयरली, तुम्ही प्रत्येक वर्षी त्याचा रिव्ह्यू करा. वुड यू लाईक, आता हे म्हणते वुड यू लाईक मी टू कॅल्क्युलेट व्हॉट इज मंथली ग्रो ओव्हर 5 to 10 years. येस, मी त्याला येस म्हटलेलं आहे. तर तो सांगेल आपल्याला, ए आय सांगणार आहे आपल्याला की किती इन्व्हेस्टमेंट होईल ते. Based on 5,000 SIP, grow over assuming two different annual growth rates, 12% and 15%. 12% आणि 15% दोन्हीने कॅल्क्युलेट करणार आहे. तर 5 वर्षासाठी 3 लाख रुपये अमाऊंट होती. 12%नी तुमचे 4,12,000 होतील. 15%नी 4,48,000 रुपये होतील. 10 वर्षात तुम्ही 6 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. एस्टिमेटेड व्हॅल्यू 12%नी तुमचे 11,61,000 होईल. एस्टिमेटेड रिटर्न इथं बघा, तुम्ही जास्त पिरियडसाठी आणि जास्त रिटर्न जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला जवळपास तुम्ही 6 लाखाचे जवळपास 14 लाख रुपये होत आहेत. म्हणजे दोन पटीच्या वरतीच, 2.5 पटीच्या आसपास. Notice that your investment doubles from 5 to 10 years, 3 lakh to 6 lakh. Your total wealth nearly triples because your interest start earning interest. तर कंपाऊंडिंग ते म्हणत आहेत की 5 ते 10 वर्षाच्या होरायझन मध्ये तुमचं कंपाऊंडिंग वर्क करतं चांगलं आणि तुमची जवळपास इन्व्हेस्टमेंट ट्रिपल होती. लॉंग टर्म वेल्थ बाय स्टेइंग इन्व्हेस्टेड 10 years. ते म्हणत आहे 10 वर्ष जर इन्व्हेस्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे इथं आपण 5,000 म्हटले पण तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करू शकता बॅलन्स्ड ऍसेट मध्ये. तर अर्न मोर अ वेल्थ गेन 7.9 lakhs ॲट 15%. हे कुठलंही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. तर ह्या ऍप्लिकेशननीच तुम्हाला एक टॉप रेटेड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सर्च फॉर डायरेक्ट प्लॅन्स, म्हणजे डायरेक्ट प्लॅन्स मध्ये आपण आधीच डायरेक्ट प्लॅन आणि IDCW ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर शक्यतो डायरेक्ट प्लॅन मध्येच हे करा, इन्व्हेस्ट करा असं यांनी सांगितलंय. सेटअप मंथली SIP आणि स्टेप अप करा, त्याला हळूहळू वाढवा. KYC वगैरे कम्प्लीट करा. तर हे असं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला हेल्प करू शकतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि तुमच्या इतर अडचणींमध्ये पण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनेच अजून तुम्हाला कसे फंड्सचे डिटेल आणि रिटर्न, पास्ट रिटर्न कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा कुठले कुठले की पॅरामीटर्स बघायचे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये.